आपण रोजच्या जगण्यात कॅश वापरतो नाही का? पण आपल्याला माहीत आहे का की 1 एप्रिल 2026 पासून आपण ज्या प्रकारे रोख व्यवहार करतो त्याबद्दलचे काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. चला तर मग समजून घेऊया की हे नवे नियम नेमके काय आहेत आणि ते आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत. आपल्याला वाटतं कॅश म्हणजे कॅश, त्यात काय मोठंसं? पण थांबा, आता तसं राहिलेलं नाहीये. या साध्या दिसणाऱ्या नोटांच्या मागे आता काही नियम आले आहेत. आणि हे नियम माहीत नसणं आपल्याला चांगलंच महागात पडू शकतं. आणि जर हे नियम मोडले तर दंड किती असेल? ऐकून धक्का बसेल. 100%. हो, अगदी बरोबर ऐकलंय. एका छोट्याशा चुकीमुळे जेवढी रोख रक्कम असेल तेवढाच दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच हे सगळं नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला मग सुरुवात करूया थेट बँक खात्यांपासून, कारण सगळ्यात मोठे बदल इथेच होत आहेत. नवीन नियमांनुसार बँकांना आता काही विशिष्ट रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला द्यावीच लागणार आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे बँक खात्याला पॅन कार्ड लिंक आहे की नाही. कारण याच एका गोष्टीवर बचत खात्यात कॅश जमा करण्याची मर्यादा ठरते. तर नियम अगदी सरळ आहे. समजा बचत खात्याला पॅन लिंक आहे तर वर्षाला 10 लाख रुपये कॅश जमा करता येतात. पण जर पॅन लिंक नसेल तर ही मर्यादा थेट अर्धी होते, म्हणजे फक्त 5 लाख रुपये. याच्यावर व्यवहार गेला की बँक लगेच ही माहिती आयकर विभागाला कळवते. बरं, हे झालं सेव्हिंग्ज अकाउंटचं. पण करंट अकाउंटचं काय? तिथे मर्यादा बरीच मोठी आहे. 50 लाख रुपये. मग ते पैसे जमा करणं असो किंवा काढणं सोपं आहे. सेव्हिंगसाठी 10 किंवा 5 लाख आणि करंटसाठी 50 लाख. याच्यावर काही झालं की थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला रिपोर्ट जातो. ठीक आहे, बँकेचं तर कळालं, पण बँकेच्या बाहेर जे व्यवहार होतात त्याचं काय? म्हणजे कर्ज घेणं देणं किंवा प्रॉपर्टीचे व्यवहार. इथे तर एकच आकडा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे 20,000 रुपयांचा नियम. आता हा 100% दंड म्हणजे नेमकं काय? ऐकायलाच भीतीदायक वाटतं नाही का? उदाहरणार्थ, समजा कोणी 3 लाख रुपयांचं कर्ज रोखीनं घेतलं तर दंडसुद्धा पूर्ण 3 लाख रुपये लागू शकतो. म्हणजे जेवढी रक्कम तेवढाच दंड. धोका मोठा आहे. म्हणूनच कर्ज घेताना किंवा परतफेड करताना एक आकडा डोक्यात फिट बसवा. 20,000 रुपये. याच्यावर 1 रुपयाही रोखीने घेता येत नाही किंवा परत करता येत नाही. नियम मोडला की 100% दंड पक्का. आणि गंमत म्हणजे हाच 20,000चा नियम प्रॉपर्टीच्या व्यवहारांनाही लागू होतो. मग तुम्ही टोकन मनी देत असाल किंवा पूर्ण रक्कम, किंवा अगदी व्यवहार कॅन्सल झाला आणि पैसे परत घ्यायचे असतील, काहीही असो, 20,000च्या वर कॅश चालणार नाही. चला आता वळूया व्यावसायिकांकडे. जे छोटे मोठे उद्योग चालवतात त्यांच्यासाठी तर हे नियम खूपच महत्त्वाचे आहेत. त्यांच्या रोजच्या कामकाजावर याचा थेट परिणाम होतो. व्यावसायिकांसाठी मुख्यत्वे 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 1. एका दिवसात एकाच व्यक्तीकडून 2 लाखांपेक्षा जास्त कॅश घेऊ शकत नाही. दुसरं, कोणाकडूनही 20,000पेक्षा जास्त सिक्युरिटी डिपॉझिट कॅशमध्ये घेता देता येत नाही. आणि तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही एका दिवसात एका व्यक्तीला 10,000पेक्षा जास्त खर्च रोखीने देऊ शकत नाही. आता हा खर्चाचा नियम नीट समजून घ्या. समजा तुम्ही 10,000च्या वर कॅशमध्ये खर्च केला तर त्याचे 2 तोटे आहेत. पहिला, तो खर्च तुमच्या व्यवसायाच्या खर्चातून वजा होत नाही, म्हणजे तुमचा नफा कागदावर वाढतो आणि तुम्हाला टॅक्स जास्त भरावा लागतो. आणि दुसरा फटका म्हणजे यावर 100% दंडही लागू शकतो, म्हणजे दुहेरी नुकसान. बरं, आत्तापर्यंत आपण बरेच आकडे आणि नियम पाहिले. थोडं गोंधळल्यासारखं वाटू शकतं. म्हणूनच चला या सगळ्याची एक सोपी चेकलिस्ट बनवूया, म्हणजे हे आकडे कायम लक्षात राहतील. तर ही आहे आपली फायनल कॅश चेकलिस्ट. बिझनेसचा खर्च 10,000 रुपये, कर्ज आणि प्रॉपर्टी 20,000 रुपये, बिझनेसमध्ये विक्री 2 लाख रुपये आणि बँकेत डिपॉझिट पॅन असेल तर 10 लाख, नसेल तर 5 लाख. बस, हे आकडे लक्षात ठेवा. हे सगळे नियम का? यामागे एक मोठा उद्देश आहे. तो म्हणजे फायनान्शियल ट्रान्सपरन्सी, म्हणजेच आर्थिक पारदर्शकता. सरकारला पैशाचा प्रवाह कुठे आणि कसा जातोय यावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवायचं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जसजसं आर्थिक व्यवहारांवरचं हे नियंत्रण वाढत जाईल तसतसं खरंच एक दिवस असा येईल का जेव्हा आपलं जग पूर्णपणे कॅशलेस होईल? यावर विचार करायला हरकत नाही.